शंकर जाधव पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन सज्ज झालाय. हो पहिला चेंडू या दरम्यान समोरच्या बाजूला वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. मैदानाच्या आतमध्ये अकाउंट आणि खातं खोलले गेले. संघाच्या धावपलकोती धावेचा श्री गणेश झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. दोन चेंडूवरती तब्बल 10 धावा च्या मैदानाच्या आतमध्ये घेतले गेल्यात. पहारामध्ये आणि या दरम्यान चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स चौकार 4 धावा. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. हो या दरम्यान चेंडू खेळलाय कव्हरला एक देखना स्ट्रोक आणि चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. काय फटकेबाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तुम्ही देखील पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये चौपर फटकेबाजी जी आता 29 धावा. हो या दरम्यान बिग हिट केलाय. चेंडू मात्र जातोय सीमारेषेकडे आगे कुछ करतोय आणि पोहोचला गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. स्कोर कार्ड होती आता 33 धावा. यावेळी मात्र एक फटका उंचावर मारण्याचा प्रयत्न असेल परंतु एक बॅट मधून निघालेला महेंद्र गवळी. कारण मी त्या लढायचं असेल तर तुम्ही शत्रूशी लढा नाहीतर या बुर्जावरून उड्या टाकून लढा. त्यावेळेस प्रत्येक मावळ्याच्या तोंडातून एकच वाक्य निघत होतं बच्चन घे तो वरती लढून घे. त्याच पद्धतीनं मैदानावरती चालू आहे शशिकांत बांगर महेंद्र गवळी बॅट मधून धावा जमवताना आपल्याला दिसत आहेत. मैदानावरती दुसरं षटक चालू आहे 24 धावा या ठिकाणी. या ठिकाणी फल्ला क्रिकेट अकॅडमीचे सर्व प्रेरणादायी व्यक्तिमत्व सयाजी फल्ला यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मी मनपूर्वक पार पाडत असतो तर कोणी 50 ओलांडून सुद्धा टाळतो. आता जो फक्त पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो पण जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलण्याची ताकद ठेवतो. हा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर 4 रन. तिथे तुम्हाला त्याचे कुठेतरी नुकसान भरपाई करून द्यायला लागेल. त्यामुळे शशिकांत बांगर एक पॉइंट गेम आतापर्यंत तुम्ही बघा एक डोक्याने क्रिकेट आतापर्यंत शशिकांत बांगर खेळतोय. यावेळेस महेंद्र गवळीचा हा तडाखा आहे. आणि चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला पावलं का होतं आणि या ठिकाणी षटकार. दुसरा षटकार महेंद्र गवळी यांच्या बॅट मधनं. पंच या ठिकाणी इशारा करताना 6 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या होते ती 24. आता पाहायचं किती धावा आणि किती धाव्यांचं आव्हान आपण पाहतो या ठिकाणी. यावेळेस चांगला प्रयत्न आणि हा चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन. अतिशय मागणं षटक या ठिकाणी अण्णा कांचन यांचं पावलते. पुन्हा चेंडू लेग साईडच्या दिशेने 4 धावा. धाव संख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. महेंद्र गवळी खेळतोय धाव फलकावरती लागलेले असतील
एक बाद कोणती जर पुढील चेंडू मारण्याचा जर प्रयत्न असेल त्या ठिकाणी चेंडू थेट जातोय सीमारेषेच्या पार जातोय 4 धावा मिळवून देतोय चेंडू एक सुरेख फटका की ज्या फटक्याची शिवराय संघाला आवश्यकता होती गरज होती अगदी मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी तो फटका आलेला आहे 4 धावा त्या ठिकाणी मिळतील धावसंख्येमध्ये 4 ने फुगवटा झालेला आहे यावेळी मात्र महेंद्र गवळी सेट ऑन फायर वाघाची दाढ फोडतोय पहाड 7 धावांसाठी फटका असेल निश्चित षटकार मारून त्या ठिकाणी महेंद्र गवळी यानं आपलं खातं उघडलं सत्रामध्ये या सामन्यामध्ये होताना पाहायला मिळेल पहिल्या षटकात कोणी धावा आलात हो या दरम्यान नॉन स्ट्रायकर फलंदाज जो झेपवताना पाहायला मिळालाय तोपर्यंत चेंडू पोहोचला गेलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार महेंद्र गवळी अर्धशतक पूर्ण करतोय 50 धावा महेंद्र गवळीच्या बॅट्स मधून 50 धावा 22 चेंडू 52 धावा स्कोर कार्ड 93 महेंद्र गवळी ऑन स्ट्राइक हो आकुटा टप्प्याचा शॉर्ट पिच चेंडू खरपूस समाचार वाघांची दाढ पोळला पहाड षटकार सभावा हो या दरम्यान बिग 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 सिक्सर षटकार महेंद्र गवळी नॉट आउट 26 चेंडू 65 धावा स्कोर कार्ड होती 107 107 धावा विजयासाठी 108 108 धावा आणि करणार आहोत आली की सचिन आपल्या ग्रुपला बघ किकेस नाही प्रीमियर लीगला आलेली टाकले नीट बघ तू वरती असेल चेंडू या ठिकाणी आणि दुसऱ्याच बॉलवरती षटकार खेचलाय तो महेंद्र गवळीने खूपच तडाखे यांच्या या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने सहज स्वागत रिव्हर्शिपचा आणि या ठिकाणी षटकार घेतलाय महेंद्र गवळी यांनी उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी आपले इरादे त्यांनी पहिल्या बॉलवर स्पष्ट केले होते आणि रिव्हर्स स्वीप ट्राय करून त्यांनी मारलाय तो उत्कृष्ट असा षटकार तर दुसऱ्या साईडनं शिवराय वॉरियर्स संघ आपण पाहतो एक सामना याआधी खेळला आणि त्या सामन्यामध्ये तो संघ मात्र या ठिकाणी विजय नक्कीच त्याने संपादन केलेला आहे मात्र आता इथे तुम्ही पहा फुल टॉस आणि तो खूप जास्त उंच संघ देतो ओ या दरम्यान इन्स्ट्रक्शन खराब बॅकअप खराब आणि या दरम्यान चेंडू मात्र पोहोचला जातोय सीमारेषेच्या जवळ पोहोचला गेला सीमारेषेच्या बाहेर चौकार व्हाईट बॉल +4 अतिरिक्त 5 धावा विष्णू हो या दरम्यान चेंडू खेळला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चेंडू जातोय आणि पोहोचला गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून षटकार 6 धावा गेला निर्धाव चेंडू मैदान पाहायला मिळतो गोलंदाज हो या दरम्यान समोरच्या बाजूला डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट होत खेळलाय लॉंगांच्या डोक्यावरतून पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर वाघांची दाढ पोळला पहाड छत्रपतींचा छावा षटकार 6 धावा पण पाहिलं गेलं याच गावचं खेळाडू आहे ज्यानं खूप मोठं नाव क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कमवलं गेले हो या दरम्यान चेंडू हवेत आणि मोठा फटका चेंडू पोहोचला गेलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार